ठाणे महानगरपालिकेची वाढती 12% टॅक्स कर प्रणाली आणि ठाणे महानगरपालिकेने चालू केलेली आणि महासभेमध्ये दिलेली तत्वता मान्यता क्लस्टर कंपनी माध्यमातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या ज्या जुन्या प्रॉपर्टी आहेत, जे जुने वसाहती आहेत, यांना क्लस्टर धोरणांतर्गत घेऊन पूर्वी जे सिडको अंतर्गत करणार होते, पूर्वी जे हिरानंदानी अंतर्गत करणार होते कीर्तनगर, ते पूर्वी जे MSRDC अंतर्गत देऊन करणार होते, हे संपूर्ण चारी धोरण माननीय उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांची बदलून ठाणे महानगरपालिकेला स्वतःच्या यंत्रणेने स्वतःची क्लस्टर कंपनी प्रस्थापित करून हे सर्व धोरणं क्लस्टर धोरण विकास अंतर्गत विकास प्रणाली लावून विकासकांना अंधन दिलेलं आहे. आणि विकासकांना अंधन देऊन हे विकासक या क्लस्टर धोरणाच्या माध्यमातून गडगंज श्रीमंत होणार आहेत. हा त्यातला मागचा उद्देश आहे. ठाणे महानगरपालिका आत्तापर्यंत जे बहुउद्देशीय शहर झालं, हे त्या काळात 30 वर्ष 28 वर्षापूर्वी आलेल्या चंद्रशेखर साहेबांनी जो काही बहुउद्देशीय ठाणे शहराचा विकास केला, रस्ते केले, फुटपाथ केले, गटार दिले, नाले दिले, गार्डन दिले, उद्यान दिले, अनेक सार्वजनिक सभागृह वगैरे दिले. हे सर्व करत असताना ठाणे महानगरपालिकामध्ये चंद्रशेखर साहेबांनी केलेला बहुउद्देशीय ठाणे नगरचा विकास, त्याच्यामुळे MMR क्षेत्रातील असंख्य बिल्डर, विकासक हे ठाणे नगरीमध्ये आले. हे ठाणे नगरीमध्ये येऊन ठाणे शहराच्या बहुउद्देशीय विकासामध्ये हातभार लावला आणि विकास केला. आज ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ 15,000 इमारती आहेत. किती आहेत? 15,000 इमारती. आणि या 15,000 इमारतींची नव्याने डेव्हलपमेंट होत असताना ह्या विकासकाच्या कर प्रणाली अंतर्गत त्यांचे कर मूल्यांकन झाले का हे सुद्धा ठाणे महानगरपालिकेने तपासायला पाहिजे. आणि म्हणून महासभेमध्ये जो काही विषय झाला की विविध कॅम्प लावा आणि ज्या स्थावर मालमत्ता प्रॉपर्टी आहेत, ज्यांना टॅक्समध्ये अंतर्भाव नाही, अशा वास्तूंना कर लावा, कर प्रणालीने कॅप लावून कर प्रणालीमध्ये आणा, म्हणजे मॅक्झिमम महसूल वाढीमध्ये ठाणे महानगरपालिकेचा सहभाग असेल. आणि 12% कर प्रणाली, कर टॅक्स हा जो काही तुम्ही ठाणेकर नागरिकांवर अतिरिक्त भार देताय, ठाणे महानगरपालिकेत जो कर भार देत आहे 12%चा हा कर भार ठाणे महाकर नागरिकांवर न सुचवता विविध, आत्ताच मी निरंजन डावकर यांचं सोशल मीडियावरती संभाषण ऐकलं. या संभाषणार्थ महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाला एक अध्यादेश काढला की ठाणे महानगरपालिकेने विविध स्थावर मालमत्ता GPS प्रणालीने मॅपिंग करून, सर्वेक्षण करून या स्थावर मालमत्ता मागचा ज्या स्थावर मालमत्ता विनाअंदन ज्या विविध लोकप्रतिनिधींनी हडपलेल्या आहे, अशा सर्व मालमत्ता जे मालमत्ता 1 रुपया भाड्यापोटी केवळ विकासकांना अंदन दिलेला आहे आणि विकासक 1 रुपया भाड्यापोटी वापरत आहेत. त्यामुळे आज ठाणे महानगरपालिकेचा महसूल बुडीमध्ये आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीने सातत्याने महासभेमध्ये मित्रपक्ष असून सुद्धा या प्रश्नावरती सातत्याने आवाज उठवला. आणि मित्रपक्षाचे सत्ताधारी शिवसेना हा जो का आवाज दाबण्याचा प्रयत्न करून महासभेमध्ये प्राथमिक विषय चर्चे न आणता शेवटच्या क्षणी विषय आणून मंजूर करून मंजूर प्रणालीला करायला ही मंजुरी देणं, 12% वाढेल, हे कुठेतरी पाठीमध्ये सुरा खोपतल्यासारखं आहे. म्हणून शासनाने GRS अध्यादेश लागू केला की ठाणे महानगरपालिका जेवढ्या स्थावर मालमत्ता आहे त्या GPS मॅपिंग करून
मॅपिंगमध्ये आणून कर तंत्रप्रणालीमध्ये आणून कर लावून महानगरपालिकेचा महसूल वाढीस लागेल. आणि पावसाचं पडणारं पाणी, नाल्याचं वाहणारे पाणी जे काय खाडीमध्ये वाया जाऊन समुद्राला मिळतं, हे पाणी होल्डिंग पॉन्ड टायडल गेटद्वारे अडवून पंप आणि संप प्रणाली करून होल्डिंग पॉन्डद्वारे हे पाणी टाक्यांमध्ये साठवून हे पाणी शहराला पुनर्वापरासाठी जर दिलं तर त्या पाण्यातून कर महसूल ठाणे महानगरपालिका मिळेल. असं संज्ञा महासभेच्या ठरावामध्ये नाही, अर्थसंकल्पीय ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतूदमध्ये ही संकल्पना आहे. नाल्याच्या पाण्यापासून महसूल, मग तो महसूल कसा होणार? तर होल्डिंग पॉइंट करावं लागेल, पंप आणि संप गेट करावं लागेल, त्या पंपात जाऊन पाणी घ्यावं लागेल आणि पाणी ठाणे शहराला पुरवावं लागेल. मग त्यातून ते मूल्य ठाणे महानगरपालिकेला जतन होईल. आज 1-1 रुपया भाड्यापट्ट्याने मग ग्लोबल हॉस्पिटल असो की वागळे हॉस्पिटल असो की अनेक सभागृह असो, ठाणे महानगरपालिकेची वास्तू अनेक ठेकेदारांनी आणि बिल्डर लोकांनी गिळंकृत केलेले आहेत. ते केवळ एक नाव केवळ ठाण्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास मंत्री यांच्या आशीर्वादामुळे हे बिल्डर लोक डोक्यावर बसलेली आहेत आणि ठाणे महानगरपालिका लुटत आहेत. त्यामुळे कुठेतरी याच्यावर वचक ठाणेकर नागरिकांनी ठेवायला पाहिजे. आत्ता झालेल्या लोकल बॉडी, जानेवारीमध्ये निवडणुकीने आलेल्या लोकल बॉडी 3 वर्ष गॅप आणि 3 वर्षामध्ये जो काही बदल झाला, जे काही स्थावर मालमत्ता असेल ठाणे महानगरपालिकेच्या वास्तुरूपात, या अनेक विकासकांनी गिळल्या, अनेक भूखंड गिळली. डायाबाईसारखं प्रकरण उद्भवलं. 27,000 एकराचा एफएसआय बाबतचा प्रश्न आला. वने आणि मंत्री गणेश नाईक यांनी इको सेन्सिटिव्ह भागामध्ये TDR लागू होत नाही असं सुचोवात केलं. ते सुचोवात नुसतं गणेश नाईकांचं नव्हतं, तर शासनाच्या वतीने वनमंत्री गणेश नाईकांचं होतं. त्यामुळे इको फ्रेंडली झोनमध्ये हा TDR लागू होऊ शकत नाही. ठाणे महानगरपालिका कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता, तंत्रप्रणाली न करता, ठाणे महानगरपालिका कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता, कुठल्या प्रकारचं नियोजन न करता थेट अशा प्रकारचं ठराव आणतं जे ठाणेकर नागरिकांच्या माथी मारलं जातं. ठाण्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री हे आपल्या सोयीनुसार, फायद्यानुसार विचार करतात. आधी सिडको, नंतर किसन नगरचाच फक्त विकास हिरानंदानी करेल. हिरानंदानी झालं, नंतर MMRD आहे, नंतर MSRDC आहे. अशा प्रकारचे धोरणं बदल होत जातात. परंतु क्लस्टर धोरणाचं काही ॲक्च्युअल प्रॅक्टिकली विकासचं नियोजन अजून झालेलं नाही. म्हणून शेवटी अंती क्लस्टर कंपनी फॉर्मेशन केली जाईल असं महासभेमध्ये तत्वतः मान्यता दिली आणि या कंपनीमार्फत हा क्लस्टर धोरणाचा विकास होऊन जवळजवळ ठाणे शहर नागरिकांना 12 FSI चा भार ठाणेकर नागरिकांवर येऊन या भाराअंतर्गत रस्त्याचा भार वाढेल, पाण्याचा भार वाढेल, विविध नागरी सुविधांचा भार वाढेल. या गोष्टी ठाणे महानगरपालिकेने विचारांती घ्यायला पाहिजेत. S. रविराज, सल्लागार, सामाजिक, राजकीय आणि स्थापत्य अभियंता करताना माननीय जितेंद्रजी आवड, संघर्षवादी पुरोगामी विचाराचे राष्ट्रवादी पक्षाचे सचिव राष्ट्रीय यांनी 27 तारखेला जो काही मोर्चाची हाक दिलेली आहे क्लस्टर कंपनी धोरणाच्या विरोधात, त्याला सर्वस्वी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा पाठिंबा आहे. जर 27 तारखेला मोर्चा निघतोय तर मला अर्धनग्न उपोषण करायची गरज नाही, आणि जर नाही झाला तर माझं अर्धनग्न उपोषण या धोरणाबाबत फिक्स राहील असं सुचोवात महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष या नात्याने
एक सल्लागार म्हणून ठाणेकर नागरिकांवर अशा प्रकारचं जोरजबरदस्त धोरण सत्ताधारी शिवसेना हे लादत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो ठाणेकर नागरिक. हेच मला सुचवायचं आहे. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.